विठ्ठला विठ्ठला आविषाची आशा गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तये वेळी अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तये वेळी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगन्निहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। आविषाची आशा गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तये वेळी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा अभंग आहे। या अभंगावर काही चिंतन मांडण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे। आजची जी ही कीर्तनाची शिवा आहे ती कैलासवासी सुदामरावजी मुंजाजी हरकळ यांच्या गोड जीवनाच्या निमित्तानं त्यांचे दोन्ही सुपुत्र श्री बालासाहेब सुदामराव हरकळ आणि कृष्णा भाऊ सुदामराव हरकळ या दोन्ही मुलांनी आपल्या बाबांच्या वडिलाच्या निमित्तानं आजचा हे गोड जीवनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। वास्तविक पाहता आज गुरुवर्य स्वामीजीच्या जन्मभूमीमध्ये आम्हाला कथा सुरू करायची आणि मी इकडचा फोन आल्यामुळं नाही तर म्हणता नाही आलं, कारण येणं यावंच लागत होतं। नात्यातलं काम असल्यामुळं तिकडं झरीवाल्यांना सांगितलं थोडा उशीर होईल आज पहिला दिवस असल्यामुळं, आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हा संपूर्ण भक्त भाविकांचं दर्शन या कार्यक्रमाकरता उपस्थित संपूर्ण गुणीजन महाराज संत महंत वैष्णव विरक्त सर्व साधू संतांच्या या सभेमध्ये जनाबाई मुक्ताबाई आदी सगळ्या माता भगिनी सर्वांना अत्यंत विनम्र भावाने सादर प्रणाम करतो। इथे गायक गुणीजन मंडळी इतके मोठ्या म्हणजे संख्येनं उपस्थित आहेत। आता कोणाकोणांची नाव घ्यावी, पण आत्ता ज्यांनी चाल म्हणली गोड आमचे प्रल्हाद महाराज पांचाळ, फार सुंदर आवाज आहे तुमचा। आणि पुन्हा इकडून आमचे हरिभक्तीपरायण मारुतराव महाराज गोड, त्यांचा बी गोड। हे जुने माणसं यांचे आवाजही गोड आहेत आणि यांचे स्वभाव बी छान आहे। त्याच पद्धतीने सगळे भजनी मंडळ आता
सगळ्यांची नावं आले असं समजून घ्या. एखाद्या गावात एक पखवाद्या भेटत नाही. आज या ठिकाणी 2-2 मृदुंगाचार्य बसलेत. आमचे मनोहर महाराज आहेत, शिवराम महाराज आहेत, वा गोड बर वा कृष्णा महाराज अरेविका. तर या ठिकाणी नारायण बाबा आहेत, महाराज आहेत. सगळ्या संत महात्म्यांच्या चरणावर अत्यंत विनम्र होतो. माझ्याबरोबर आलेले आमचे सूरदास हे फार सुंदर तबला वादक आहेत, फारच सुंदर. तबला वाजवलेला ऐकला तर चालणारे लोक जागेवर बसतात. तबला जितका गोड वाजवते तितकं गायन बी गोड आहे त्यांचं. त्यावेळेला महाराजात आपल्याला तिकडे जाऊन सेवा करायची, मी खाली बसतो म्हणलं काय हरकत नाही. माझे शब्द या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर दिवस हे कीर्तन ऐकायला भेटेल. असो, जास्त इकडचं तिकडचं न बोलता ज्यांच्या निमित्त कीर्तन आहे असे आमचे सुदामराव यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवंताच्या सेवेत घातलं. अनेक ग्रंथाचं वाचन, कथन, निरूपण महाराजांनी केलं आणि आपला देह पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केला. आरवी हे गाव फार सुंदर राम मंदिर आहे, हनुमंतरायाचं मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर आहे. मी आळंदीत सर्वप्रथम ज्यांच्याकडे शिकलो, गुरुवर्य वैकुंठवासी जयराम महाराज भोसले, त्यांच्या सेवेत या गावचे 2-3 जण होते. आमचे कदम तुकाराम महाराज, बरोबर कृष्ण महाराज. आम्ही त्यांच्या नंतर, पण तिथे एक आमचे 2-3 कदम आमचे तिथंच राहत होते बाबांच्या सेवेत, रामभाऊ कदम. आणि या गावावर जयराम बाबाचं प्रेम बी होतं. या गावावर मराठवाड्यात काही गावावर बाबाचं विशेष प्रेम होतं, त्याच्यात हे आरवी गाव आहे. असो, या आरवी गावामध्ये मी कीर्तन करतो. हे गाव नसून माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे असं समजतो आणि शिवेला घेतलेल्या अभंगाच्या चिंतनाकडे येतो. खरं तर सुदामरावजींनी आपलं जीवन परमार्थामध्ये घातलं. सर्वांचं जीवन वास्तविक पाहता परमार्थामध्येच जायला पाहिजे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला गोड मार्गदर्शन उपदेश करतात. बाबा रे, मनुष्य जन्म हा आला आणि चालला. थोडं विको कमी करा, न कळत हा. आला आणि चालला, पण प्रत्येक माणसाच्या जर जीवनाकडे पाहिलं तर आपण सगळेजण एका गोष्टीवर जगतो, त्या गोष्टीचं नाव आहे आशा. आपण सगळेच कशावर जगतो? आशावर जगतो. मला तुम्हाला हे सांगायचं, आशा चांगली आहे का वाईट आहे? सगळ्यांचं उत्तर एकच आहे, आशा वाईट आहे. कशावरून वाईट आहे? शास्त्रांनी सांगितले, आशा पाश शतैर्बद्धा. आशा हा पास भयानक आहे. ज्ञानोबारायाने सांगितलंय, दुःखाला जन्म जर कशातून मिळत असेल तर आशेतून. काय होवी? आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते. दुःखाचा जन्म आशेतून होतो. आशा वाईट आहे, आशा चांगली नाही. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आशेचे बांधले तुका मनी वाया गेले. सर्व सुखाचे आशा जन्म गेला, आशा जन्म गेला. नाही केला, एका भक्ती नाही केला. शासन पावला, ताजी शासन पावला. तिला जीव माझा, माया व्यतिरा जीव माझा. माझे सोयीत कोणी, माझे सहित नते कोण. धर्म सुखाची आशा जन्म गेला, नियत नाही गेला. दत्ताच्या जीव पावला, माया व्यतिरा जीव माझा. माझे आशय गेला, आधी चालण मावला, आधी चालण वा पंडित महाराज, गोड तुम्ही प्रमाण दिलं. सगळ्यांचा जन्म कशात चाललाय? आशेत चाललाय. आशा वाईट आहे, कोणाला आशा नाही हो.
कोणाला आशा नाही. आम्ही तुम्हाला कीर्तनात कंबर बांधून फेटा बांधून जरी गोष्टी सांगत असलो तरी पण इथं उभं राहणाऱ्याला सुद्धा आशा असते. बरं काय आशा असती? आता तुम्ही मला विचारा महाराज तुमची काय आशा आहे? माझी अशी आशा नाही कीर्तन संपल्यावर तुम्ही मला दक्षिणा द्यावा, तुम्ही यजमान देतील, पण माझी ही आशा आहे की तुम्ही बसल्या बसल्या कमीत कमी मधल्या भजनात टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणावं इतकी तरी माझी आशा आहे बघा. आणि ही आशा मला वाटतं वाईट नाही. लक्ष देऊन ऐका, आशा वाईट आहे. आशेनं दुःख होतं. माणसाचा जन्म आशेतच चाललाय. आशा दुःखाला कारण आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं अशी जी ही आशा आहे ही जरी दुःख देणारी असली पण आशा सुखाला सुद्धा कारण आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं दोन तोंडानं कसं बोलायला लागला? मग आशा दुःख देते की आशा सुख देते? आशा दुःख देणारी असं जर असेल तर आशा सुख देते असं कसं म्हणता? उत्तर एका वाक्यात सांगतो, जास्त पालाळ लांबवत नाही. संसाराची आशा दुःखाला कारण आहे आणि परमात्म्याची आशा सुखाला कारण आहे. आणि म्हणून साधू संतांना म्हणताना म्हटलंय की माझी आशा संपू नये, अशी व्हावी, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आशा संपवायची नाही. मग अहो वासना सुद्धा संपवायची नाही, आशा बी संपू देऊ नका. फक्त सुखस्वरूप डोंगरेजी महाराज म्हणायची त्याचं केंद्र बदला. आता ही जी आशा संसारात आहे, आशा जी प्रपंचात आहे, ती जर परमार्थाकडे लावली ना ती आशा सुखाला कारणीभूत आहे. आता मी तुम्हाला थोडंसं वेगळं सांगतो, तुम्हाला ऐकायला बरं नाही वाटणार. देवाला सुद्धा देव सोडून स्वरूप सोडून जर इतर आशा झाली तर जगत नियंत्या परमात्म्याला सुद्धा इतर आशा दुःखाला कारणीभूत ठरली. कधी ठरली? जगत निर्माण करणारा परमात्मा आजच्या दिवशी, आज पाडवा आहे लक्षात ठेवा, 3 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, आणि आजच्याच दिवशी एका भक्ताच्या दारात आशा घेऊन आला होता. तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली. हो, एकच नंबर साऊंड आहे तुमचं, चांगला अनुभव आहे राव तुम्हाला. नाही तर बऱ्याच वेळेला वा छान, तुमचं कौतुक करायचं राहिलं होतं. तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. तेरा होगा बड़ा कल्याण, जुग जुग रहेगी तेरी शान, भगत भर दे रे झोली. आशा घेऊन देवादिदेव परमात्मा आज बळीराजाच्या दारात आला होता. तो दिवस आजचा आहे. आजच्या दिवसाचं दुसरं नाव आहे बलिप्रतिपदा. आजच्याच दिवशी भगवान वामन रूपानं आले होते. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आसेने दीन केले देवासी, कथा काहीसी इतरांची. आशा देवाला निर्माण झाली म्हणून भगवंताला सुद्धा दुःख झालं. बरं, देवाला सुद्धा आशा निर्माण झाली म्हणून राजा बळीच्या दारामध्ये द्वारपाळ होऊन राहावं लागलं. सोपं नाही. पाचवा बागुल बोलती, पाचवा बागुल बोलती, पाचवा बागुल बोलती, नाव चारू बनती, नाव ब्रह्मचारी बनती. उभा असे बळीचे द्वारी, उभा असे बळीचे द्वारी, भिक्षा त्रिपांड धरिती, भिक्षा त्रिपांड धरिती. बळीचे द्वार रक्षिले, बळीचे द्वार रक्षिले. कृष्ण राहे देऊ गला नाही तर सांगल त्या बागुला, राहे देऊ गला नाही तर सांगल त्या बागुला. राहे देऊ गला नाही तर सांगेल त्या बागुला. वा महाराज, फार सुंदर तुम्ही बागुलातलं प्रमाण दिलंय. हे जुने जे काकडा म्हणणारे लोक आहेत ना, हे सगळे काकड्यात बागुल म्हणतात, पिसा म्हणतात, पांगुळ म्हणतात.
आपलं दिवटा, पुन्हा ते पिंगळा तर लय प्रसिद्ध झालाय महाराष्ट्रामध्ये. हे 10 अवताराचं वर्णन केलं या बागुलामध्ये. 5वा अवतार ब्रह्मचारी उभा असे बळीचे द्वारी, भिक्षा त्रिपाद धरी बळीचे द्वार रक्षिले. बळीराजाच्या दारामध्ये परमात्मा गेले. एवढा मोठा परमात्मा आशा निर्माण झाल्यामुळं बळीच्या दारात द्वारपाळ राहावं लागलं. बळीला मधून अजून विचारायचे, मला कधी सुट्टी देशील? बळी म्हणला, अगोदर मला त्रास द्यायला बरं वाटलं, आता मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत जाता येणार नाही. देवाला बळीच्या दारातून निघायचं होतं पण जाता येईना. साधू संतांना फार वर्णन केले, तुम्हाला सगळ्याला प्रमाण माहिती. जो या गोपाळाचे मेळी खेळ खेळे वनमाळी, रसातळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा. राजा बळीच्या दारामध्ये देवाला वामन आपलं द्वारपाळ बनून राहावं लागलं. त्याचं एकमेव कारण आशा. जाऊ द्या, देवाला जरी आशा निर्माण झाली स्व सोडून इतर, देवाला दुःख भोगावं लागतं. आणखीन देवाला जसं दुःख भोगावं लागतं तसं देवाच्या पत्नीला जरी आशा निर्माण झाली तर तिला सुद्धा दुःख भोगावं लागलं. देवाच्या पत्नीला कधी आशा निर्माण झाली, कशाची निर्माण झाली, कधी दुःख भोगावं लागलं ते तुम्हाला माहित आहे. हा, वासुगीच्या वनी सीता शोक करी, काहू अंतरले रघुनाथ दुरी. रडू लागली माता जानकी. राक्षसी नव्हती तिथं, राक्षसी नव्हती पण सज्जन होती बाई. त्रिजटे सांग वो त्रिजटे सखयाय सीमात, देईल का भेटी श्री रघुनाथ. म्हणवता वीळ दुरी झाला पंथ, राहू न शके माझा प्राण कुडियात. आणि मग हे त्रिजटेला बोलत होती माता जानकी, आणि माझे बाबा हनुमंतराय झाडावरून ऐकत होते. आणि बोलता बोलता म्हणू लागली त्रिजटे, मला इथं येण्याचं कारण मीच आहे बरं का. त्रिजटेनं विचारलं, कसं काय ग माते? अग सोनेरी हरण आलं आणि मी माझ्या मालकाला म्हटले त्याचं त्या मृगाची मला त्याच्या चर्माची मला कंचोळी करायची, चोळी करायची, तेवढं त्या सोनेरी हारणाचं कातड पाहिजे मला. मालकानं समजून सांगितलं, जानकी याच्या आधी सोन्याचं हरण झालं नाही, पुढं होणार नाही. जे मागं नसतं, पुढं नसतं, मध्ये दिसतं ते खोटं असतं. ऐकताय ना हो जरा? भजन करा. विठ्ठला 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 विठ्ठला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला विठ्ठला.
तुम्ही बी विसरून गेले, मी बी विसरून गेलो. काय सांगत होतो तुम्हाला की जानकी माता त्या शूर्पणखेला म्हणत होती माझ्या दुःखाला मीच कारण आहे. आणि माझ्या दुःखाला मी कारण आहे म्हणता म्हणता काय झालं म्हटल्यावर सांगितलं सोन्याचं हरण पाहिलं ना आशा झाली त्या हरणाच्या कातडीची. विनेकऱ्याला लावला का बुका, विनेकऱ्याला लावून या इकडं असं. आणि मग सांगत होते प्रभू मला काय म्हणत होते, जानकी याच्या आधी झालं नाही पुढं होणार नाही सोन्याचं हरण. मी पुन्हा तुम्हाला असं बोललो जे आधी नसतं नंतर नसतं मध्ये दिसतं ते खोटं असतं. ज्ञानोबरायाची ओवी सांगतो तुम्हाला. ब्रह्मगिरी हुनी न निगे समुद्री ही कीर न रिगे माझी दिसे वाऊगे मृगांबुजेशे. हे मध्ये जे दिसत असतं ना ते खोटं असतंय. साचपणा ऐसे खोटियाची निमिषे उरफोडी. जानकी मातेला प्रभूने सांगितलं ते हरण खरं नाही. पण बऱ्याच वेळेला लांबच्या माणसाला तरी सांगितलेलं समजतंय, पण जे नेहमी जवळ असतात का त्यांना म्हणजे तेवढं पटत नाही, भरोसा बी नसतो. लय तुम्हाला लांबचं सांगित नाही. आजच्या कीर्तनात काही विनोद नसतो. आमच्या सारख्या महाराजाच्या शब्दावर सगळं जग भरोसा ठेवतं. पुढचं तुमच्या लक्षातच आलं असं मला काय म्हणायचं. तुम्ही काय ब्रह्मचारी नाहीत सगळे. आपल्या घरचेच लोक आपल्या शब्दावर विश्वास ठेवित नाही. जरा मी असं म्हणजे प्रेमानं बोललो, नाही तर इकडचे महाराज असते तर मला असते बायकोच आपल्या शब्दावर विश्वास ठेवित नाही. आणि खरंच येते. प्रभूनं सांगितलं माता जानकीला ते हरण खोट आहे, पण म्हटले मालक याच्या आधी तुम्हाला काही नाही मागितलं, पहिल्यांदाच मी हरणाचं कातडं मागितलं आणि तुम्ही मला नाही का उडवा उडवीचे उत्तर देता. बरं काही हरकत नाही, जातो म्हणून निघाले माझे राम. पुढं काय झालं तुम्हाला माहित आहे. भगवान रामचंद्राने त्या मारीचाला बाण मारला आणि मरता मरता ते काय म्हटलं, हे लक्ष्मणा धाव, जानकी धाव. जानकी मातेला वाटलं माझ्या स्वामीलाच अडचण आली. मग लक्ष्मणाला सांगितलं जा लक्ष्मणा, सध्या स्वामी अडचणीत आहेत, मालक अडचणीत आहेत. आई जगाला अडचण आली म्हणून देव येत असतो, देवाला अडचण येत नसते कधी. पण सीता मातेनं ऐकलं नाही, उलट लक्ष्मणाला वर्मावर बोलल्या 2-3 शब्द. काय होतं माहितीये का, असंच होतं. माणसं चांगल्या माणसाला बोलून दुखवतात आणि वाईट माणसाला चांगलं समजतात. ऐका लक्षात ठेवा माय बापू. जास्त वेळ तुम्हाला नाही बोलणार मी, पण थोडे शब्द आहेत आणि सगळे शब्द गुरुवर्य स्वामीजींचे आहेत. महामंडलेश्वर आचार्य 1008 स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज, जे या मुखातून जे निघतंय ती सगळी मशीन गुरुदेवाची. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बऱ्याच वेळेला आपण चांगल्याला वाईट समजतो आणि वाईटाला चांगलं समजतो, म्हणून आपल्या जीवनात दुःख आहे. जानकी मातेनं लक्ष्मणाला पाठवून दिलं. पुढे आला तो रावण, भिक्षा मागितली. आईसाहेब त्याला साधू समजून गेल्या. भिक्षा घेऊन लक्षात ठेवा, आणि समुद्राच्या पलीकडे जानकी मातेला नेऊन ठेवलं. त्यावेळेला ती जानकी माता त्या त्रिजटेला सांगू लागली, हे त्रिजटे, काय माझ्या जीवनातलं दुःख केवळ माझ्या आशेमुळे. आमचे कृष्णा महाराजांचे वडील सांगू लागले मला प्रमाण, नाडी येली आशा मृगकांती शोने, धाडिले रघुनाथा
उलंगिली धाडिले रघुनाथा पाठीला घेते पाठीला घेतेने उलंघिली आज्ञा माव काय मी जाणे घेऊन आले काय सुनाट सुने हे कुत्र मला इथं घेऊन आलं का घेऊन आलं त्याचं कारण आशा आहे. आशा देवाला जर निर्माण झाली तर देवाला बी दुःख भोगावं लागतं. आशा देवाच्या पत्नीला जरी निर्माण झाली तर त्यांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. आता आपल्याकडं चला जास्त काय लांबलंच आता आशा फार वाईट असते. मधल्या काळात आर्वीकर तुम्ही बरे असताना आमच्या परिसरामध्ये अशी एक कंपनी आली होती 6 महिन्यात डबल पैसे करून देतो. काही काही लोकांना वावर विकले केबीसी मध्ये पैसे भरले. महाराजांनाच भरले म्हणा. वा वा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशाचे बांधले तुका आणि वाया गेले. अशाचे बांधले तुका आणि वाया गेले. अशाचे बांधले तुका अशाचे बांधले ओ आता काय बोलावं आता ह्या बाबतीत. सगळे आपण मोठे मोठे महाराज केबीसी मध्ये अडकले. मी कीर्तनात एकदा बाबा असंच आशेबद्दल बोलत होतो. एका माणसानं माझी परीक्षा पाहिली. कशी परीक्षा पाहिली की हा बुवा आशा इतकी वाईट आहे इतकी वाईट आहे ह्याची किती सुटली. त्या माणसानं कीर्तन संपल्यावर मला फोन केला. बाबा तुमची कीर्तनाची तारीख पाहिजे. काय हरकत नाही. कुठं पाहिजे? मुंबईला पाहिजे. निमित्त आहे म्हणले शिवसेनेचं वर्धापन दिनाचा आणि मी आमका आमका आमदार बोलतो. तो बोलत नव्हता आमदार नव्हता काय. मला असा आनंद झाला की पहिल्यांदाच आमदार माझं कीर्तन घ्यायला. आपले कीर्तन वारकरीच घेतात. वारकरी असल्यामुळे वारकऱ्याशिवाय आपल्याला मोठे लोक कोणी बोलवत नाहीत नाही का. म्हणजे कोणते मोठे? जे परमार्थात चालत नाहीत ते मोठे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बर तो ग्रस्त म्हटला मी बी घेतली तारीख लिहून आणि तारीख लिहून घेतल्यावर तो मला आठवड्याला फोन करायचा. मग महाराज मी तुमचं संभाजीनगरहून विमानानं तिकीट करू का? मी म्हटलं जो माणूस मला विमानानं न्यायलाय मुंबईला तिकिटाला जर 20-25 हजार रुपये खर्च करत असेल तर पाकिटही जरा धबाके देईन मला. मग मी सुद्धा म्हटलं काहीच घेऊ नका म्हटलं मी येतो बरोबर. हे 1-2 आंधळे पांगळे सब बरोबर घेतले. गाडी घेतली गेलो महाराज तिथं तर तो आमदार नव्हता कार्यक्रम नव्हता आणि कोणीच नव्हतं. तिथं गेलो एक मुंबईला चक्कर मारून वापस आलो आणि मग त्यानं मला 6 महिन्यानं फोन केला. मी हे बघत होतो की तुम्ही महाराज लोक किती आशा म्हणजे बद्ध आहेत आशाबद्ध आहेत. त्याच्याकरता तुमच्या मनात किती आशा आहे म्हणजे लोक आम्हाला सुद्धा तपासून पाहतात. पण लक्षात ठेवा ही आशा अत्यंत वाईट आहे. जानकी मातेला आशेमुळं दुःख झालं. रामचंद्राला किंवा आपलं वामन भगवंताला आशेमुळं दुःख झालं. आणखीन ही आशा कोणाकोणाला दुःख देते. सर्व जीवाचा जर विचार केला तर आशेमुळंच दुःख आहे. अहो तुम्हाला एक सांगू का कीर्तनकाराचा धाक लोकाला पडलाय आज. मी असं मनानं बोलत नाही प्रमाणेनं. आशाबद्ध वक्ता अंधाक श्रोते याच्या चित्ता. आज कीर्तन घेताना लोकाला असं वाटतं की हा महाराज पैसे किती मागन ठेवा का नाही कीर्तन. मी काही कोणाच्या वर्मावर बोलणार नाही. लोकही हौशी झाले तर पण एक विनंती करतो तुम्हाला कीर्तन करणारा कमीत कमी वारकरी असावा असा पाहून तरी कीर्तन घ्या. लय अवघड झालंय. हरिपाठ पाठ नाही बाबा कितीतरी कीर्तन करायला. आणि मग आता काय जाऊ द्या. आणि त्यांची फी सगळ्यात जास्त आहे हे बी ध्यानात ठेवा. पण आशा ही वाईट आहे. आशा ही सर्वांच्या जीवनामधून निघून गेली पाहिजे. काय करावं तुकोबाराय म्हणू लागले तुम्हाला माझ्यासारखा परमार्थ करायचा असेल तर तुम्ही मागच्याचा विचार करू नका. जो वरी तुम्हा मागिलाची आस तो वरी उदास होऊ नका. महाराज काय महाराजच होण्यासाठी काय करायला पाहिजे ते म्हणले टिकाव घे हातात
काय घे हातात आणि पालव्या खांद वावरातल्या नाही नाही काय कर टिकाव हातात घे आणि तुझ्या जीवनातली आशा खांदून काढ तेव्हा तू महाराज होशील. आशा ही आशा ही समूळ खंदोनी काढावे आशा ही समूळ खंदोनी काढावे आशा ही समूळ आशा ही समूळ खणून काढावे तेव्हाच गोसावी व्हावे तेने. परमार्थामध्ये आशा नको आणि जात नसल तर फक्त काय करा प्रपंचातली जी आशा आहे ती देवाकडे लावा. फार गोड भजने बर काही हिंदीत. आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे नाता एक राम जी से दूजा नाता तोड़ दे. आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे. आशा फक्त देवाशी लावा देवाकडं करा. संसारातली आशा जीवाला किती दुःख देते याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराने एक दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत म्हणजे अभंगाचं पहिलं चरण आहे. मिशाची आसे गळगिरी मा मिशाची आसे गळगिरी मा रामायणामध्ये एका बाईनं आशा धरली होती. विनाकारण नव्हती धरली. तिच्या गुरुनं सांगितलं होतं तुला इथं राम भेटतील. जीवनातलं तिनं सगळं सोडलं पण आशा सोडली नाही. दिवसामागून दिवस चालले होते, वर्षावरून वर्ष चालले होते, पण राम येण्याचं काही चिन्ह नव्हते. बरेच जण म्हणायचे बाई काय लग्नाच्या दिवशी घर सोडून आलीस, राजाची पोरगी आहे शबर राजाची, आणि या आश्रमात येऊन उगाच झाडलोट करून त्या महाराजांना तुला चिंच दाखवली, राम येणार आहेत तुला दर्शन देणार आहेत, काय भरोसा ठेवला असतो त्याच्यावर. कवा येतील राम? आली तेव्हा तू कन्या होतीस, आज तू म्हातारी झालीस. दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष चालले, एक दिवस मरून जाशील, राम येणार नाहीत, आशा सोडून दे. पण तिने सांगितलं माझे गुरु खोटं बोलणार नाहीत, गुरुचे शब्द एक दिवस तरी खरे होतील. त्या माऊलीनं आशा सोडलीच नाही आणि तिच्या आशेचं फळ एक दिवस असं झालं. काय झालं? शबरी दे की राम गृह आय, मुनी के वचन, गुरुचे वचन शब्द आज खरे झाले. शबरीनं पाहिलं राम आलेत, धावतच गेली. प्रभूच्या चरणावर तिनं साष्टांग दंडवत घातला. डोळ्यातल्या अश्रूनं भगवंताचे पाय तिनं धुवून काढले.
भगवंताकडे पाहू लागली. झरझर 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 नेत्रातून अश्रू वाहू लागले तिच्या. काय गोड भगवंताचं स्वरूप आहे. तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर कासे पितांबर काशे पितांबर मनोहर पाहोनी भूल पडली करुणा घना. आता खरंही गवळण आहे, पण शबरी त्या देवाकडे पाहून तटस्थ झाली. सारखं बघू लागली. भगवंतानं सांगितलं, शबरी अरे तू नुसतं माझ्या तोंडाकडेच बघायला लागली, काही असंच उभं करणार आहे का? तेव्हा ती देव भानावर आली. भगवंताला घेतलं, झोपडीत नेलं, गवताच्या आसनावर बसवलं आणि आली. प्रभूला तिनं कपाळाला चंदनाचा टिळा लावला, गळ्यामध्ये फुलाचा हार घातला आणि बोर दिले. ते उष्टे बोर बी देवानं खाल्ले. आणि शबरीनं सांगितलं, देवा मी एक आधम कुळातली बाई आहे. भगवंतानं सांगितलं, शबरी तू माझी गोष्ट ऐक. मी कोणाची जात आणि स्त्री पुरुष पाहून प्रसन्न होत नाही. ज्यानं माझ्या दर्शनाची आशा केली त्याचा मी होतो. म्हणून रामायणामध्ये आशा धरलेल्या शबरीची आशा सफळ झाली आणि व्यवहारामध्ये आशा धरलेल्या लोकांचं काय झालं ते तुमच्या माझ्या डोळ्यापुढे. आणि म्हणून परमार्थातली आशा ही नेहमी सुखाला कारण आहे. संसारातली आशा दुःख कशी देते याच्यासाठी तुकोबारायाने गोड उदाहरण दिलंय, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, मी श्लोक सांगतो त्याच्या बाजूची उभी तुम्हाला आठवली तर सांगा. श्लोक असा आहे, तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. तिथं ज्ञानोबाराय म्हणतात, तो जळपारधी काय करतो, असा दोरा घेतो, त्या दोऱ्याला पुढं गळ बांधतो, गळ बांधल्याच्या नंतर रिकामा गळ फेकीत नाही, गळाला काय लावतो, काही भागात सिदड म्हणतात त्याला, काही भागात गांडूळ म्हणतात, काही भागामध्ये डवना म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात, सिदड. इतका महागाचा आहे तो सिदड. तो मासे धरणारा सगळा सिदड बी लावित नाही त्याला, त्याला तोडून त्या गळाला लावतो आणि गळ फेकल्याच्या नंतर तो मासा त्या आमिषाला पाहिल्याच्या नंतर प्रसन्न होतो. वा, आणि तो मासा त्या आमिषाकडे जातो. ते काही जुने कीर्तनकार सांगतात, तो डवना बोलतो, सिदड बोलतो, माझ्याकडे येऊ नको, मी सगळा नाही अर्धाचे, आणि तू जर मला खायला येशील तर तुला खाणारा बाहेर उभाच. मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. पण ते मासा ऐकत नाही हो. माशानं ऐकल्यानंतर ते पारध्याच्या गळाला लागणार नाहीत. पारधी म्हणजे माश्या धरणाला जळ पारधी म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये. पण ते मासे ऐकत नाहीत. हे पाण्यातलेच मासे सोडा, पाण्याच्या बाहेर राहणारे मासे बी असेच. सांगितलं तरी ऐकत नाही. कोण ऐकत आहे हो? दृष्टांत सहज सांगून जातो. एकदा सज्जनगडचं लग्न देहूला चाललं होतं, आणि देहूला चाललं होतं तर ते समर्थांना कळालं, आणि कळाल्याच्या नंतर समर्थ वऱ्हाडी लोकांकडे गेले, रामदास स्वामी, आणि सांगितलं, थांबा थांबा, पाटलाच्या घरचं लग्न होतं, देहूला चाललं होतं. समर्थानं सांगितलं, तुम्ही देहूला चाललात, देहूला माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, त्यांना एक निरोप द्या. काय निरोप द्यायचा? यांनी दगड उचलला आणि पाण्यात टाकला, हाच निरोप द्या म्हणले. ते लोक म्हणले, हे महाराज लोक बी नाही का सरळ सांगत नाही. ह्या बुवानं दगड उचलला आणि पाण्यात टाकला आणि हाच निरोप द्या म्हणले. गेले, लग्न वगैरे लागलं, साडे झाले, आणि साड्याचं जेवण करून सकाळी आता नवरी वाट लावायची, तेव्हा काही शहाण्या लोकांच्या लक्षात आलं, समर्थाचा निरोप तुकोबारायांना द्यायचा आहे. म्हणून 2-4 लोक तुकोबारायाकडे गेले, म्हणले, महाराज आम्ही सज्जन घडून आलो. तुकोबारायाला सांगितलं, काही समर्थांना निरोप दिला का? म्हणले, हो दिलाय. काय निरोप दिलाय? ते म्हणले, काय नाही बुवा, त्याने दगड उचलला आणि पाण्यात टाकला, हाच निरोप आहे. तुकोबारायाने हाताच्या बाया मागे सरकवल्या आणि बोंब मारली. म्हणले, माझा निरोप द्या. लोक म्हणले, कायच करावं, एकानं पाण्यात दगड टाकलं आणि एकाने बोंब मारले. आता नेमकं समजायचं काय? समजायचं हेच. समर्थाने सांगितलं होतं, तुकोबाराय काहीतरी प्रयत्न करा. हा दगड जसा पाण्यात बुडायला लागला तसा हा समाज रसा तळाला चाललाय. बुडते हे जन न देखवे डोळा,
येतो कळवळा म्हणून या. तर तुकोबरायांनी समर्थाला उत्तर दिलं, समर्थ मी प्रयत्न करीत नाही असं नाही, मग मी बोंब मारून सांगायलो, पण वाजत असे बोंब कोणी न ऐकते कानी. हे लोक नुसतं ऐकायचे कामं करतात, आचरणात आणत नाही. तुम्ही तसे आम्ही. पुढचं नाही बोलत तुम्हाला, सगळे सारखेच आहेत बुवा. आपण ऐका माय बापू, कथा कीर्तन ऐकल्याच्या नंतर थोडं तरी आचरणात यायला पाहिजे. आशा जीवनातून थोडी काढायला पाहिजे. तो डवना, तो शिदड त्या माशाला सांगू लागला, अरे येऊ नको माझ्याकडं, मी तुझ्यासाठी अर्धा झालो. पण कशाचं महाराज, आमिषाची आशा. ज्ञानेश्वरीतली ओवी, गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे. ज्ञानोबरायची ओवी आणि तुकोबरायचा अभंग सारखा. जसा तो मासा आला डवणा खाण्याकरता त्यानं आग केलं आणि त्याच्या घशामध्ये तो गळा अडकला. वरच्या माणसाच्या लक्षात आलं, दोरा जरा वजनदार झाला आणि त्यानं असा झटका मारल्याबरोबर तो मासा सोटायचा प्रयत्न करत होता. पण शेवटी त्या माशाला पाण्याच्या बाहेर यावं लागलं आणि तडफडून तडफडून तो मासा मेला. मासा पाण्याच्या बाहेर आला, तडफड तडफड करून मेला. का मेला? फक्त आमिषाची आशा. आमिषाच्या आशावरती मासा मेला. म्हणून आशा मरणाला कारण आहे. साधू संतांनी परमार्थात पाऊल ठेवला. सगळ्यात पहिल्यांदा काम केलं कोणतं? आशा संपून टाकली. भक्त ऐशी जाना जे देही उदास गेली आशा पासनी वारून. खरंच संतांच्या जीवनात आशा होती का? देव सोडून कशाचीच आशा नव्हती. काही आशा नाही साधूच्या जीवनामध्ये. असो, माशाचा मृत्यू आशामुळे झाला. म्हणून आपल्याही जीवनामध्ये सज्जनाओ, आशा काही कोणाला सुटत नाही. पण या संसारातल्या आशेबरोबर थोडी परमार्थाची बी आशा राहू द्या. काय आशा पाहिजे? मला पंढरपूरची वारी घडली पाहिजे. पांडुरंगाचं नाव घेता घेता माझा मृत्यू आला पाहिजे. आत्ताच माझ्या मामाचं गाव हिशी आहे. आमच्या हिशीमध्ये आमचे मामाच, हो, सासरवाडी बी. आणि तिथे आमचे मामाश्री खूप, या गावात त्यांची कन्या दिलेली. आमची मावशी बी या गावात आहे. तर भजन करता करता पंढरपूरमध्ये प्राण सोडला त्यांनी. गुरुवर्य मारुतराव महाराज अस्तापूरकरांचा जसं प्राण पंढरपुरात गेला, हे चांगल्या चांगल्या लोकांच्या नशिबात नाही पंढरपुरामध्ये भजन करताना प्राण सोडणं. म्हणून सज्जनाव, आशा करा. ते काय काकड्याचं त्यांना ते एवढं वेड होतं, काय सांगू तुम्हाला. आणि भक्ती परमात्म्याची आशा असली की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आता मी तुम्हाला परमार्थातली आशा शिकवतो. संसारात आनंदानं जगा, सगळे कर्म करा, पण एक आशा करा. कोणती? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देवा, मरताना तुझं नाव माझ्या तोंडात आलं पाहिजे अशी आशा करा. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले. आशा करा.
स्वामीजी नेहमी म्हणत असतात, माणूस म्हणून जन्माला आलोत, जीव म्हणून जन्माला आलोत, तर ब्रह्म होऊन देह सोडा, ब्रह्माला जाणून देह सोडा. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशा स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे. आशा करा हाच जन्म माझा सर्व जन्माचा शेवट असेल. याच्यानंतर मी जन्म घेणार नाही आणि याच जन्मामध्ये माझा परमात्मा माझी सोडवणूक करील, सोडविल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा हे दासी. अरे माझा परमात्मा मला या जन्मात सोडविल, मुक्त करील अशी आशा करा ना. सगळ्या जगाकडे तुम्ही आशा करता हो. गाया शरण पांडुरंगा रे गाया शरण पांडुरंगा रे गाया शरण लक्ष 84ची गळा सोडवण रे गाया शरण पांडुरंगा रे गाया शरण. आमचे प्रल्हाद महाराज हे एकदा मला म्हणले, बाबा पंढरपूरला चला. पंढरपूरला चला म्हणल्यानंतर बाबा मी लेकराचा हट्ट म्हणून पंढरपूरला निघालो. पंढरपूरला जात असताना काही सुशिक्षित माणसं आम्हाला भेटले आणि ते प्रल्हाद महाराजाला म्हणले, प्रल्हाद महाराज काय तुम्हाला दिसत नाही? म्हणले हो. मग दिसतच नाही तर पंढरपूरला जाऊन काय फायदा आहे, तुम्हाला देव थोडाच दिसणार आहे. प्रल्हाद महाराज म्हणले, तुम्ही लय चांगलं बोललात. मी पंढरपूरला गेल्याच्या नंतर देव मला दिसणार नाही गोष्ट खरी, पण मी पंढरपूरला गेल्यावर देवाला तर मी दिसन ना, मी आलो. मग माणसानं अशी सकारात्मक आशा ठेवली पाहिजे. मी नाही, मला देव नाही दिसला तरी काय हरकत नाही, पण देवाला मी दिसलो पाहिजे आणि देव मला पाहीन अशी मी आशा करतो. तर परमार्थातली आशा फार सुखाला कारणीभूत आहे. मासा मेला साधारण आशा धरून, म्हणून संसारातल्या जीवानं परमार्थाची आशा धरावी, जीवन करावं. अहो खरं म्हणजे मृत्यू तर प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. कोणाला येणार नाही मृत्यू? कोण राहणार आहे महाराज? हेच नाही ऊन आले अवतार फिरते पामर फिरती फिरते पामर हेच नाही आले अवतार फिरते पामर फिरते पामर बाबा आयुष्य तर संपून चाललंय, बरोबर आहे. परमार्थ तर काही जीवनात घडला नाही. हो, मरण तर निश्चित आहे. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? आता आमच्या लय उशिरा लक्षात आलं ना की संसारातली आशा करू नयेत. आता एवढ्या उशिरा ध्यानात आलं, मरण तर जवळ आलंय, आयुष्य तर संपून गेले, मरण तर निश्चित आहे. आम्ही आता काय करायला पाहिजे? महाराज म्हणले, आहे त्या वेळापासून तू तळमळ कर. कशाची? परमार्थाची तळमळ कर आणि कृपाळू परमात्म्याचा आठव कर. अभंगाचं दुसरं छान. मरणाचे वेळी मरणाचे वेळी मरणाचे वेळी करी तळमळ मरणाचे वेळी मरणाचे वेळी मरणाचे वेळी करी तळमळ मरणाचे वेळी मरणाचे वेळी मरणाचे वेळी तळमळ मरणाचे मरणाचे वेळी मरणाचे वेळी
तळमळ. आपल्याला आपला शेवटचा क्षण कोणता आहे माहिती नाही. मला असं वाटतंय की जगताना असं समजावं की देवानं आता खूप आपल्याला दिलंय आणि अशी तळमळ करायची की बरं वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण. जे आयुष्य राहिले ना ते तळमळीनं भगवान परमात्म्याच्या आठवणीत घातलं पाहिजे. तळमळीनं भगवान परमात्म्याची आठवण केली पाहिजे. का आठवण करायला पाहिजे? कारण त्याच्यासारखा कृपाळू या जगात दुसरं कोणीच नाही. किती कृपाळू आहे. मरणाची वेळी करी तळमळण आठवी कृपाळ. भगवंताला विशेषण जगद्गुरु तुकोबाराय कृपाळ म्हणून देतात. का बरं? या जगामध्ये त्याच्यासारखा कृपाळू कोणीच नाही. गुरुरे स्वामीजी एका अभंगावर खूप सुंदर कीर्तन करतात. तो अभंग असा आहे, कृपावंत किती दीन बहु आवडती, किंवा ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. किती कृपाळू आहे परमात्मा. देवाची कृपा सांगतो तुम्हाला ऐका. आईच्या उदरामध्ये होतो आपण. आता एवढं मोठं मंदिर आहे तरी आपल्याला नीट बसता येईना, आहे की नाही? एवढं मंदिर आहे तरी आपल्याला इथं नीट बसता येत नाही. आईच्या उदरात जागा नसताना आपण कसं बसलो, कसं बसविला आपल्याला त्या कृपाळूनच देवाने. जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करून ठेवली. एवढा कृपाळू आहे, नाही का? कोणी केली बाळा? कोण केली बाळ दुधाचे उत्पत्ती, 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 सवे दोन्ही वाढवी उत्पत्ती, सवे दोन्ही कोण केली बाळ दुधाचे उत्पत्ती, कोण केली बाळ दुधाचे उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, कोण केली बाळ ही उत्पत्ती. कोण केली कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती. हे जुन्या चाली गोड आहेत देवा, ऐकावंच वाटत राहते. आईच्या उदरातल्या बाळाची आणि मातेच्या स्तनातली वाढवी श्रीपती दवे सवे दोन्ही. बाळ आणि मातेच्या स्तनातलं दोन्ही एका वेळेला वाढवतो एवढा परमात्मा. जन्माला आलो तर आपण दात नव्हते, दूध दिलं. माफी मागून बोलतो. लोक असं म्हणतात, कीर्तनकार सुद्धा असं म्हणतात, महाराज दशरथाने भगवंताला जन्म दिला. चौघे पुत्र राया दशरथा, परी अंतकाळी एकही नव्हता. नसू द्या, राजा दशरथाच्या मृत्यूच्या वेळेला पुत्र जरी नव्हते तरी सुद्धा महाराज दशरथ भाग्यवानच होते. कशावरून बुवा? मरताना लेकरू जवळ नसावा हे याला काय भाग्य म्हणतात? मरताना तुमच्याजवळ कोण आहे याला काही भाग्य नाही. मरताना तुमच्या तोंडात देवाचं नाव होतं का हे खरं भाग्य. विठ्ठला विठ्ठला अंतकाळी ज्याच्या नामाले मोठा, अंतकाळी ज्याच्या नामाले मोठा, अंतकाळी ज्याच्या नामाले मोठा, अंतकाळी ज्याच्या नामाले मोठा, गावने सुख मागलाय, सुख अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हे अभंगाचं शेवटचं चेहरा. मला वाटलं तुम्ही लक्षात नाही आलं ना. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. मृत्यूच्या वेळेला देवाचं नाव मुखाला आलं, सगळ्या जन्माचं सार्थक झालं.
महाराज दशरथ मरताना एकदा नाही 6 वेळा रामाचं नाव घेत आहेत. राम कही राम राम कही राम कही राम राम. 6 वेळा राजा दशरथाच्या मुखाला देवाचं नाव आलं. म्हणून मुलगा जवळ नव्हता तरी महाराज दशरथ भाग्यवान होते. मरताना तुमच्याजवळ कोण आहे यापेक्षा मृत्यूच्या वेळेला तुमच्या तोंडात देवाचं नाव असेल तर खरंच तुमच्या माझ्या जन्माचं सार्थक आहे. खरं म्हणजे शब्द म्हणू नये पण आहे. रूढीतला शब्द वेश्या आहे, शास्त्रातला शब्द गणिका आहे. अशी ही जी गणिका होती ना तिने एक पोपट पाळला होता. काय पाळला होता? पोपट. आणि ती जास्तीत जास्त त्या पोपटालाच बोलायची. पहिली माणसं चांगले होते, कुत्रं मांजर पाळायचे, त्याचे नाव देवाच्या नावावरून ठेवायचे आणि त्याच्या संग बोलायचे. हे कुत्रे मांजरे बी चांगले आहेत, लक्षात ठेवा. हे प्राणी सुद्धा जीव लावल्यावर बेमान होत नाहीत. पण अंगाचं कातडं काढून एखाद्याला तुम्ही सांभाळा, माणूस बेमान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला वाटतं कधी कधी प्राण्यावर दया केलेली बरी. माणसं कधी धोका देते सांगता येत नाही. पोटचे लेकरं बी धोका देते. म्हणून कोणावरती भरोसा नाही, भरोसा फक्त परमात्म्यावर ठेवावा. त्या गणिकेनं पोपट पाळला होता आणि ती इकडून तिकडून आली की त्या पोपटाला बोलायची. आणि त्या पोपटाला पोपटा म्हणत नव्हती, मिठू म्हणत नव्हती. पोपटाचे लय नाव आहेत. पोपटाचं एक नाव पोपट आहे, दुसरं नाव मिठू आहे आणि तिसरं नाव राघू आहे. काय नाव आहे? राघू. आता दिसते तुमच्याकडे आहे का हो पोपट? थोडे आहे ना. काय आता पहिले इतके राहिले नाहीत. पण राघू तर ती गणिका सारखी त्याला इकडून तिकडून आली की म्हणायची, राघवा राघवा तू आज नाराजीस का रे? ए राघवा तू आज पेरू नाही खाल्लास? राघवा तू पाणी नाही पिलास? तू रोजचा अभ्यास झाला तिचा. राघव म्हणायचा रोजचा. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, त्या गणिकेला मरण आलं, त्या वेश्याला मरण आलं. पण तिला ती चिंता कोणाची वाट लागली होती? राघवाची, पोपटाची. ती मरता मरता म्हणत होती, राघवा तुझं कसं होईल? राघवा तुझं कसं होईल? तर परमात्म्यानं त्या गणिकेकरता विमान पाठवलं. ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं वर्णन केले. गणिकेसाठी सुरवाडू केला. अरे एक गणिका देवाचं नाही राघवाचं, म्हणजे पोपटाला राघव म्हणून हाका मारत होती. राघवा राघवा म्हणता म्हणता गणिका मेली तर देवानं तिचा उद्धार केला. जाणून बुजून देवाचं जर नाव घेतलं तर आपलं कल्याण होणार नाही का? बोला. कीर्तनकाराचं असं असतं की शेवटी शेवटी सगळ्यांना काहीतरी मागायची अधिकार असतो कीर्तनकाराचा. मीही तुमच्याकडे आज एक दान मागतो सगळ्याकडे. आणि ते दान म्हणजे एवढंच आहे की तुमच्या गुरुकडून तुम्हाला जे नाम आलंय, तुम्ही ज्या आराध्याची उपासना करता, संसार तर करायचा पण मुखामध्ये राम आणि मनामध्ये परमात्मा स्मरण करायचा. असा राम राम म्हणता काय जाओ माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण. जर असं जर झालं ना तर तुमच्या माझ्या जन्माचं सार्थक झालं. एका गणिकेनं भगवंताचं स्मरण केलं, गणिकेचा उद्धार झाला. अजामिळ पाप रासी तोही नीला वैकुंठासी, तोही नीला वैकुंठासी. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. देवाचं नाम कोणत्या का रूपानं होईना मुखात यायला पाहिजे. भागवताचा एक श्लोक सांगतो. भागवतामध्ये आज्या मेळेला जेव्हा ते यमदूत न्यायला आले आणि विष्णू दूतांनी त्याच्या पोराचं नाव त्यांना नारायण ठेवलं होतं. कोणाच्या? आज्या मेळ्याच्या मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलं होतं. महाभयानक आज्या मेळाचे आपलं ते यमाचे दूत पाहिले. घाबरलेले आज्या मेळ्यानं मोठ्यानं हाक मारली, नारायणा. भीती वाटली त्यानं नारायणाला हाक मारली. दूरे किरीडनका सक्तम पुत्रम नारायणा वह्यम. दूर खेळणाऱ्या पोराला त्यानं हाक मारली होती. त्याला वाटलं पोरग मला या यमदूतापासून सोडवीन. पण नारायण म्हणून त्यानं हाक मारल्यामुळं भगवान परमात्म्याने काय झालं,
वैकुंठासी नेले पुत्र भावे स्मरण पुत्राची उद्देशे नष्ट म्हणे नारायणन त्यासाठी विमान पाठविले. पोराला हाका मारली आणि भगवंतानं आपले पार्षद पाठवले. यमदूताचे आणि विष्णुदूताचे भांडणं लागले. ए आमचं गिरायक आहे म्हणजे आमचं गिरायक आहे. अरे यानं म्हटले देवाचं नामस्मरण केले म्हणजे तुमच्या नारायणाचं नाही, यानं याच्या पोराच्या नारायणाचं नाव घेतलं. ते म्हणले नारायण पोराचं जरी नाव असलं तर नारायण आमचा अगोदर का पोर का अगोदर? म्हणले देवच अगोदर आहे. अहो पण म्हणले देवाचं नाही घेतलं हो. ते म्हणले बघा वस्तू सामर्थ्य शक्ती असते काही काही गोष्टीची. चीनचं तुम्ही डोळे झाकून खा नाही तर उघडी ठेवून खा, चीज आंबट लागल्याशिवाय राहणार नाही. आंबट हा तिचा स्वभाव आहे, धर्म आहे. साखर तुम्ही चालताना खा, बोलताना खा, बसून खा, झोपल्यानं खा, गोड लागल्याशिवाय राहणार नाही. गोडी हा तिचा धर्म आहे. अग्नी तुम्ही कसा बी हाताला लावा, पोळाल्याशिवाय राहणार नाही. पोळणं हा अग्नीचा धर्म आहे. तसं नामस्मरण तुम्ही कोणत्याही भावनेनं करा, कल्याण करणं हा नामाचा धर्म आहे. कसं का होईना तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण अजामिळानं केलं त्यावेळेला त्या यमदूताला विष्णुदूतानं जे सांगितलं ते ऐका. सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागहरम परम. देवाचं नाव तुम्ही प्रत्यक्ष घेऊ नका, देवाच्या नामाचा संकेत करा. संकेत कळतो ना, संकेत पुडी होती गुटक्याची काही दिवसापूर्वी, ते नाही. संकेत म्हणजे खून. संकेत करा देवाच्या नामाचा, तितकंच पुण्य लागल, तेवढंच फळ लागल. प्रत्यक्ष राम म्हणणाऱ्याला जेवढं फळ तेवढं दशरथ पुत्र म्हणणाऱ्याला तेवढंच फळ आहे. आमच्या भागात एक साहेबराव महाराज खापरकुटीकर होते. ते एक उदाहरण सांगायचे, तेवढंच सांगतो बस. एक कीर्तनात म्हणले मी कीर्तन करू लागलो, म्हटलं म्हणा सगळ्याला विठ्ठल विठ्ठल. सगळे लोक विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. पण जवळच एक माऊली बसली होती, ती विठ्ठल म्हणत नव्हती. ती काय म्हणाली, पिंटूचे पप्पा पिंटूचे पप्पा. महाराजाच्या कानावर शब्द गेले. म्हणले बाई तुमचा मंत्र वेगळाच आहे. ती म्हणली महाराज मी त्याचं नाव इतक्या लोकात घेत नाही, आणि घ्यायचं असलं तर मला कशात घ्यावं लागतंय, उखाण्यात घ्यावं लागतं. एकेरी मी त्याचं नाव घेत नाही, कारण तिच्या नवऱ्याचं नाव विठ्ठल होतं. म्हणून ती सगळे लोक विठ्ठल म्हणायची. ती तिच्या पोरग पिंटू होतं, ती म्हणायची पिंटूचे पप्पा. पिंटूचे पप्पा म्हणजे कोण? विठ्ठल म्हणणाऱ्याला जेवढं पुण्य तेवढंच पुण्य त्या बाईला लागतं. कारण भागवत सांगतं सांकेत्यम, नामाचा संकेत जरी केला तरी तितकंच पुण्य लागतं. नामाचं महात्म्य आगाध आहे. असं नाम जरी अंतकाळाच्या वेळेला मुखाला आलं, आणि देवाचं नाव अंतकाळाच्या वेळेला मुखाला यावं म्हणून पोरायचे तरी नावं चांगले ठेवा. नारायण ठेवा, विठ्ठल ठेवा, पांडुरंग ठेवा, माधव, केशव असे ठेवा ना काहीतरी चांगले नाव. माऊली ठेवा. अहो आता तर तुम्हाला काय सांगू, नाव आता हे सांगायसारखे नाहीत. हे आता मला तर काही उदाहरण नाही, मला लय काही जोक पाठ नसते तर. कारण पण हे आमचे प्रल्हाद महाराज. आम्ही एकदा एका गावाला भागवत कथेला गेलो. एक रांगत रांगत पोरग जवळ आलं. आता त्या पोराला वाटू लागलं हे महाराज माझ्याकडे बघनत का. त्याला काही माहित नव्हतं, आणि महाराजाला काही लक्षात नाही आलं पोरग माझ्याकडे आलं. तर ती म्हातारी मोठ्यानं म्हणू लागली ओ बाबा. महाराज म्हणे कोणाला म्हणाले? मी म्हणलं तुम्हालाच म्हणाले. ओ बाबा काय किस घ्या किस. त्या पोराचं नाव क्रिश ठेवलं होतं. आता म्हातारीला येतं का क्रिश म्हणता? म्हातारी म्हणाली किस घ्या. मग हे माझ्या चिमटीला मांडीला चिमटी गेलो. ही म्हातारी काय म्हणाली? मी म्हणलं नाही बाळा ते नावच तसं ठेवलंय, तिला येईन आणि तुला समजा. अहो एवढे अवघड नाव नका ठेवू, सोपे सोपे नाव ठेवा जेणेकरून मृत्यूच्या. मी तर आजकाल कोण्याही लेकराला फक्त राघव म्हणतो. आजकाल तर 2-4 नावं लयच प्रसिद्ध आहे. लहान लेकर गोलू गोलू मुलू काय. सगळ्यांनी बाबा हो मुलाचं नाव देवाचं ठेवा. देवाच्या मुलाच्या निमित्तानं तरी देवाचं नाव तोंडाला येईन, जीवाचं कल्याण होईल. अजामिळाच्या तोंडाला पुत्राचं नाव आलं आणि हा अजामिळाचा उद्धार झाला. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. आमच्या
सगळं तयार करायच्या मशीन आल्या. काय काय मला आज सकाळी लोक घरी आले म्हणले, महाराज आपल्या इथं असा कारखाना तयार व्हायला, इकडून चिपाटं टाकले की तिकडून गॅस तयार होणार आहे. चिपाट गॅस गॅस म्हणजे CNG गॅस तयार होणार आहे, बायोगॅस तयार होणार आहे. काही तयार करायच्या मशीन निघाल्यात, पण आणखीन दूध तयार करायची मशीन नाही. ध्यानात ठेव, दूध हे फक्त आईच्याच कडून मिळतं. मग ती गाय असू द्या नाहीतर माय असू द्या. आणि म्हणून परमात्मा एवढा कृपाळू आहे. दात नव्हते तेव्हा दूध दिलं, दात आले तेव्हा अन्न दिलं. असा कृपाळू परमात्मा. या जगामध्ये देवासारखा कृपाळू कोण? केवढी कृपा आहे परमात्म्याची, केवढी कृपा आहे भगवान परमात्म्याची. एक सहज उदाहरण सांगतो तुम्हाला की असंच एक लेकरू खेळता खेळता आणि गावातच मामा असल्यामुळं मामाच्या घरी गेलं. दिवाळी होती वाटतं, दिवाळी चालू आहे नाही काय. मामाच्या घरी गेलं, गावातच मामा होते त्या बाळाचे. आणि मामी चांगली होती बिचाऱ्याची, मामी चांगलीच पाहिजे. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, पळती झाडे पाहूया, दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया. पण गावातच मामाचं गाव असल्यामुळं ते लेकरू मामभावाबरोबर घरी गेलं. मामीनं त्याला दूध दिलं. त्यानं दुधाचा गिलास तोंडाला लावला आणि त्याच्या तोंडाला चटक लागली. अरे बापरे म्हणलं, मामी काय हे काय दिलं तुम्ही मला प्यायला? ते म्हटले दूध आहे बाळा. हे खरंच दूध आहे? हो बाळा हे खरंच दूध आहे. मामी जर मग हे खरं दूध आहे तर मग माझी आई मला देते ते काय? मला काय माहित बा तुझी आई काय देते ना तुला. पोरगं एवढं रागवलं, रुसलं, घरी आलं. गरीबाचं लेकरू होतं, दिवसभर माय कामाला जात होतं. संध्याकाळी घरी माय आली कामावरून आणि मुलगा कुठे पाहिलं तर दिसला नाही. दार उघडलं तर दाराच्या मागं उभा होता. जवळ गेली माय, प्रेमानं उचललं, हृदयाला लावलं, पटापटा मुके घेतली. बाळा काय झालं, कशामुळं रुसलास? आई तू खोटी आहेस म्हणला. काय केलं रे बाळा मी? किती खोटी आहेस ग तू, एवढ्या दिवस मला दूध पाजत होतीस ना, खरं सांग ते दूध आहे का? माईच्या लक्षात आलं आज पोरानं कुठंतरी ओरिजिनल दूध पिले वाटतं. कारण खरं पाहिल्याशिवाय खोट्या लक्षात येत नाही ना. आता बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी आपल्या पाण्यातच नसतात. पंडित महाराज मी नाही का 1995ला आळंदीला गेलो बघा. गेल्याच्या नंतर पहिल्यांदाच आळंदीला गेलो. गावाकडं फक्त मला बेसन माहीत होतं, याच्या व्यतिरिक्त पदार्थ मला माहीतच नव्हता. लय हायफाय पदार्थ आपल्या लहानपणचा म्हणजे बुंदी. बुंदीच्या पुढं आणखीन काही पदार्थ असतील ते माहीतच नव्हते. गुरुवारी जयराम बाबाच्या इथं मी गेलो, पंक्तीला बसल्याच्या नंतर पदार्थ आला आणि असं ताटात वाढताना मी हात केले. म्हणलं नको मला. म्हणलं का? ते म्हणजे काय झालं, घरी बेसन आणि इथं बी बेसन. शेजारच्या लक्षात आलं याला माहीतच नाही काय. ते मला तू घे, तुला नाही खावटलं तर मी खातो. मग ते बेसन टाकलं, मी असं बोट गुपचूप कोणाला न पाहता जिभेला लावलं तर गोड बेसन लागलं. मी शेजारच्याला विचारलं, अरे हे तर बेसन गोड येते. मला येड्या हे बेसन नाही श्रीखंड आहे. माहीतच नव्हतं. मला वाटलं बेसनच आहे का नाही. ते जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. तसं या बाळाच्या बी तोंडाला लागलं ओरिजिनल दूध आणि ते माईला म्हणू लागलं, खरं सांग तुझे मला देत होतीस ते दूध आहे का? मग माय म्हणली, बाळा ते दूध नव्हतं, मी तुला पिठात पाणी टाकून देत होते. लेकरू म्हणलं, कशी आहे तू माय अशी? लोक आपल्या लेकराला दूध देते तर तुम्हाला पिठाचं पाणी का पाजवत होतीस? त्यावेळेला तिने सांगितलं, कोणत्या माईला वाटत नाही माझ्या बाळाला चांगलं भेटावं, पण दूध पाजणे इतकी ऐपत नव्हती म्हणून तुला पिठाचं पाणी पाजत होते. माय रडू बी लागली एका बाजूला. माझ्या लेकराला आज दूध प्यायला भेटलं. म्हणलं आई आता मला ओरिजिनल दूध असलं तरच मी पेन, नाही तर पेणार नाही. माय म्हणली, माझ्याकडून तुला दूध भेटणार नाही. ते म्हणलं, मग दूध कुठं भेटल मला सांग. ते म्हणले, जाय जंगलात आणि मार देवाच्या नावानं हाका, तुला देव दूध देईन. त्याला माहीत नव्हतं देव कसा आहे कसा नाही. निघालं घरून ते लेकरू आणि कुंभारीच्या नारवीच्या मधल्या जंगलात गेलं आणि जे देवा 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 म्हणून हाका मारू लागलं. आणि उप म्हणू एक बाळ धाकुटे, न देखे न चलवे जना चालते वाटे, घातली लुळणी हरिनाम बोबाटे. देवा 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 मला दूध पाहिजे. गडबड गडबड लोळू लागलं ते लेकरू आणि त्यावढ्यामध्ये परमात्मा प्रगट झाले. उचललं त्या बाळाला, हृदयाला लावलं. उपमन्या काय पाहिजे तुला? ते म्हणलं, काय नाही देवा, रोज वाटीभर दूध पाहिजे. किती पाहिजे होतं याला? किती? मागा दूध दे म्हणतले यासाठी.
काय मागितलं होतं? वाटीभर दूध. पण हा कृपाळू हरी असा आहे, त्यानं मागितलं वाटीभर, यानं अख्खा समुद्रच त्याला आणून दिला, एवढा कृपाळू आहे. क्षीराचा सागर उपमन्या, क्षीराचा सागर उपमन्या, दुधाचा सागर उपमन्या, क्षीराचा सागर उपमन्या. आढळपदी बाळ बसविला रुमू, क्षीराचा सागर क्षीराचा सागर उपमन्या. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. मागा दूध दे म्हणतली यासाठी, अवघी क्षीराब्दीची करोनी वाटी. उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविला जैसा. अरे वाटीभर दूध मागितलं तर समुद्र भरून देतो, एवढा कृपाळू परमात्मा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, कीर्तन संपत आलंय. सांगायचं तुम्हाला एवढाच, जगाची आठवण जर करीत राहिलात तर ही आठवण तुम्हाला शेवटी दुःख देईन. परमात्म्याचं स्मरण करीत राहिलात तर हे स्मरण तुम्हाला आनंद देईल. आत्तापासून या घडीला तुम्ही भगवंताचं स्मरण करायला लागा. आणि असं जर तुम्ही सगळेजण भगवंताचं स्मरण करायला लागलात तर मृत्यूच्या वेळेला नक्की तुम्हाला देवाचं स्मरण होईल. यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी गेला होता, यासाठी गेला होता. शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, हाताने ते तिने पावलं, हाताने ते तिने शेवटचा दिवस टाळ्या वाजवा कडे एकदा. आता एकदा भगवंताचं भजन करा सर्वांनी गोड. आणि एक छोटासा दृष्टांत सांगून शिवा समाप्त करतो. विठोबार खुमाई कुंडली